नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण आनंदी या मालिकेचा आजचा 11 जुलैचा भाग खूपच धमाकेदार झालेला बघणार आहोत. कारण इथे आता मालक साहेबांना पोलिसांच्या तावडीतनं वाचवण्यासाठी अर्ध्या रात्री देवासमोर जप करणाऱ्या आनंदीला बघताच आता मालक साहेबांना आनंदीत आपली समिधा कशी दिसली हे सगळं आपल्याला बघायला भेटणार आहे. तर आजच्या भागामध्ये सुरुवातीलाच आता मालक साहेबांनी विद्याधरला सांगितलेलं असतं, माझ्यावरती आरोप लावण्याचं काम बंद कर. पुरावा भेटत असेल ना तर माझ्या समोर उभा राहा. त्यावर लगेच आता विद्याधर म्हणू लागतो, ठीक आहे युगंधर निंबाळकर, तुला पुरावा हवाय ना, मग ठीक आहे, तुला लय हौस आली ना तुझ्या अब्रूवरती शिंतोडे उडून घ्यायची. आता बघ, तुझं नाव असं खराब करणार आणि तुझ्या विरुद्ध मोठा पुरावा गोळा करणार आणि मगच तुला बेडा ठोकायला येणार आहे. तेव्हा लगेच मालक साहेब म्हणू लागतात, मंजूर आहे. त्यावर लगेच आता विद्याधर म्हणू लागतो, आता मी पोलिसांना असं कामाला लावणार, सगळी राख रांगोळी बाजूला करून नाही पुरावा सापडवला ना तर नाव विद्याधर लावणार नाही. तेव्हा लगेच आता मालक साहेब हसू लागतात. सगळ्यांना मात्र धक्का बसलेला असतो. त्याच वेळेस आता हा विद्याधर पोलिसांकडे बघताच त्यांना म्हणू लागतो, तुम्ही काय बघत बसलाय, इथे पिक्चर चालू आहे का, लागा कामाला. हे बघा, अशी छानबीन करायची ना, सगळ्यांनी कामाला लागायचं आणि या युगंधर निंबाळकर विरुद्ध मोठा ठोस पुरावा सापडायचाच. हे सांगितलेलं कळलं ना. त्यावर लगेच आता इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, ठीक आहे, आम्ही आत्ताच या केसच्या इन्व्हेस्टिगेशनला सुरुवात करतो, लवकरात लवकर पुरावे सापडतील, चला आम्ही येतो. असे म्हणताच आता इन्स्पेक्टर साहेब तिकडनं निघालेले असतात. मालक साहेब मात्र गालातल्या गालात हसत या विद्याधरकडे बघत असतात. तेव्हा विद्याधर म्हणू लागतो, युगंधर निंबाळकर, आता तुझी उलटी गिनती सुरू. आता तुझे बर्बादीचे दिवस येणार. समद्यांनी कान उघडे ठेवू नाही का. आता युगंधर निंबाळकरला मी जेलमध्ये सडायला पाठवणार. कारण युगंधर निंबाळकर, तू जो ब्लास्ट घडून आणलाय ना त्याविरुद्ध एकदा का मोठा पुरावा सापडला ना, 24 तासाच्या आत तुझ्या हातात बेडा ठोकणार. हा या विद्याधरचा शब्द आहे. त्यावर लगेच मालक साहेब म्हणू लागतात, हो नक्की असं होणार विद्याधर. त्यावर विद्याधर म्हणू लागतो, होणार. येत्या 24 तासात युगंधर निंबाळकर, तू जेलच्या आत खडी फोडायला जाणार. लक्षात ठेव, असंच होणार. त्यावर मालक साहेब हसतच म्हणू लागतात, शहाणी माणसं युद्धाच्या आधी निकाल जाहीर करत नाही विद्याधर निंबाळकर. चाललं बघूया नेमकं या युद्धात कोण जिंकतंय. चला शिर्के. असे म्हणताच मालक साहेब लगेच आता वरती निघून जातात. तर मात्र आता या विद्याधरला खूप राग आलेला असतो. कसा सकाळी बॉम्ब ब्लास्ट घडला, विद्याधर थोडक्यात कसा वाचला, त्या गाडीचा कसा भुगा झालेला असतो, राख रांगोळी झालेली असते, हे सगळं दृश्य त्याला डोळ्यासमोर आठवत असतं. विद्याधर तिथे सोप्यावरती बसतो. पण आता निंबाळकरांच्या फॅमिलीत सगळेजण फुल टेन्शनमध्ये असतात. कारण आता विद्याधर काय करेल याची सगळ्यांना भीती वाटत असते. तर आता संध्याकाळची वेळ झालेली असते. हवेलीत आता मालक साहेब आणि शिर्के आपल्या रूममध्ये बसलेले असताना शिल्पाताई येते. युगंधर, युगंधर तू असा वागूच कसा शकतो. अरे विद्याधर तुझा सख्खा भाऊ आहे आणि तू तू आपल्या घराबाहेर बॉम्ब ब्लास्ट घडून आणला, गाडीत बॉम्ब ठेवला होता. अरे विद्याधरला जर काही झालं असतं तर काय केलं असतं. हे बघ युगंधर, तू एवढा क्रूरपणे वागू शकत नाहीये. तुला माहिती आहे ना तो विद्याधर कसा आहे ते. त्यावर लगेच आता मालक साहेब म्हणू लागतात, बास ताई, त्या विद्याधरने आनंदी बरोबर काय केलं हे माहिती आहे ना. त्याने किचनमध्ये कुकरचा ब्लास्ट घडून आणला, आनंदीचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. कितीतरी वेळा या निष्पाप मुलीला त्या विद्याधरने त्रास दिलाय. म्हणूनच मी त्याचा बदला घेतला आणि हा तर फक्त एक दणका होता. हवं तर मी या विद्याधरला केव्हा संपवलं असतं ना, ते त्याला कळलं बी नसतं. पण हा विद्याधर एक नंबरचा नीच माणूस आहे, म्हणून मी त्याला फक्त दणका दाखवलाय. एवढ्या लवकर त्याला संपवणार नाही हा युगंधर. त्यावर लगेच आता शिल्पा म्हणू लागते, युगंधर वेळ लागलाय का तुला. अरे सख्खा रक्ताच्या नात्याचा भाऊ येतो तुझा आणि तो भडकल्यानंतर काय काय करू शकतो याचा अंदाज आहे. आणि त्या आनंदीसाठी तू हे सगळं करतोय. त्या आनंदीसाठी, अरे आपल्या घरात वादळ निर्माण करतोय तू. तुला कळत नाहीये का युगंधर. हे बघ, त्या आनंदीसाठी हे सगळं करणं थांबव. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, नाही मी हे करणार. तेव्हा लगेच शिल्पा म्हणू लागते, नाही मी असं होऊच देणार नाही. मी विद्याधर बरोबर बोलणार आणि त्याला
त्याला ही FIR मागे घ्यायला लावणार आणि हे सगळं थांबवणार आहे. कारण जर त्याने तुझ्याविरुद्ध ठोस पुरावा आणला ना तर तुला जेलमध्ये जावं लागेल. मी त्याच्याशी बोलणार, हे सगळं थांबवणार. त्याच वेळेस मालक साहेब म्हणू लागतात, बास शिल्पाताई, तुला ना विद्याधरशी बोलायची गरज आहे ना हे सगळं थांबवायची गरज आहे. मी एवढा पण कच्चा खिलाडी नाहीये की या विद्याधरला घाबरून कुठे लपून बसेल. करू दे, त्याला जे करायचंय ना ते करू दे. खरं तर मला पश्चाताप याचा होतोय की मी जो बॉम्ब ब्लास्ट घडून आणला ना त्यात या विद्याधरला खरं तर संपवायला पाहिजे होतं. पण नाही, मी त्याला वाचवलंय, पण त्याला असा सोडणार नाहीये. ताई, खरं तर ना मी त्याला त्याची लायकी दाखवली. तो आनंदीबरोबर जे काय वागतो ना, आजवर त्याने आनंदीला किती त्रास दिलाय ना, यामुळे त्याला कडक शिस्तीत जाऊन त्याला एक दणका दाखवलाय. संपवलं नाही आणि वेळ आली तर या विद्याधरला संपवायला मी मागे पुढे बघणार नाही. आता मात्र शिल्पाला धक्का बसतो. युगंधर, तू असा कसा बोलू शकतो? तुला माहिती आहे ना विद्याधर किती सनकी डोक्याचा आहे. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, बास ताई, मला आता या विषयावर काहीही बोलायचं नाहीये. माझं आणि शिर्केंचं फॅक्टरीतल्या कामाविषयीचं बोलणं चालू आहे. ताई प्लीज तू जाऊ शकते इकडनं. आता मात्र शिल्पाला काय बोलावं काही सुचत नाही. शिल्पा लगेच तिकडनं बाहेर निघालेली असते तर दरवाजाच्या बाहेर आनंदी उभी असते. आनंदीने आता हे समद मालक साहेबांचं शिल्पाताईचं बोलणं ऐकलेलं असतं. आनंदी आता निघणार, तेच दरवाजा उघडून शिल्पा बाहेर येते. आता समोर आनंदी उभी बघताच आता शिल्पाच्या डोक्यात मात्र राग खूपच भडकलेला असतो. ती पटकन दरवाजा बंद करते. आनंदीचा हात धरून तिला बाजूला ओढत आणते. काय गे, बेशरम आहे का तू? तुला अक्कल नाहीये? लाज वाटत नाही? आमचं बोलणं तू चोरून ऐकत होती? ऐकलंस ना, हे सगळं तुझ्यामुळे घडतंय. केवळ फक्त तू या घरात आली ना म्हणून हे सगळं घडतंय. एका पोरीमुळे 2 भावंडांमध्ये आग पेटली या. आणि जर माझ्या भावंडांना काही झालं, आज जर विद्याधरला काही झालं असतं आणि युगंधरला जेलमध्ये जावं लागलं असतं ना तर या सगळ्याला कारणीभूत तू असती आनंदी. आणि जर तुझ्यामुळे माझ्या भावंडांना काही झालं ना तर मी तुला सोडणार नाहीये. या शिल्पा निंबाळकरची गाठी एवढं लक्षात ठेवा. असे म्हणत आता शिल्पा तिकडनं निघून जाते. आनंदीला मात्र खूप टेन्शन आलेलं असतं. तर त्यानंतर इथे आता मालक साहेबांच्या रूममध्ये शिर्के आता त्यांना फायनल डिझाईन दाखवत असतात. मालक साहेब, हे बघा फायनल डिझाईन आली, तुम्ही एकदा चेक करून घेता का? मालक साहेब आता ती चेक करत असताना शिर्के म्हणू लागतात, मालक साहेब नाही म्हणजे एक बोलायचं होतं. तेव्हा आता मालक साहेब म्हणू लागतात, बोला की. शिर्के, काय झालं? डिझाईनबद्दल काही सांगायचं आहे का? त्यावर शिर्के म्हणू लागतात, नाही हो मालक साहेब, या विषयानंतर वेगळं काहीतरी बोलायचं आहे. नाही म्हणजे खरं बोलू का? मालक साहेब, अहो तो विद्याधर लय भडकलाय हो. त्यांनी समध्या पोलिसांना ना कामालाच लावलंय आणि लवकरात लवकर पोलीस काहीतरी ठोस पुरावा मिळवतील आणि मग तुम्हाला अटक झाली तर? मालक साहेब, मला भीती वाटते हो. आपल्याला काहीतरी करावं लागेल मालक साहेब. त्यामुळे मालक साहेब तो विद्याधर. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, बास शिर्के, तुम्हाला काळजी करायची गरज नाहीये, तुम्ही कामाशी काम ठेवा. तेव्हा शिर्के म्हणू लागतात, मालक साहेब समजून घ्या, जर पोलिसांनी त्या गाडीची तपासणी केली, तिला फॉरेन्सिक रिपोर्टकडे पाठवलं तर काहीतरी पुरावा नक्कीच सापडेल. ती कोळसा झालेली गाडी पोलिसांनी हाती घेतली. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, शिर्के, रात्र लय झाली, सांगितलं ना, तुम्ही त्याचा जास्त विचार करू नकास. तुम्ही कामाकडे बघा आणि आत्ता घरी जा, खूप उशीर झालाय. आता लगेच शिर्के म्हणू लागतात, पोचलं. ठीक आहे. आता शिर्के लगेच तो लॅपटॉप वगैरे उचलतात आणि म्हणू लागतात, मालक साहेब पण एकदा तरी. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, शिर्के, त्या कोल्हापूर टेक्सटाईलच्या ऑर्डरचं काय झालंय? ती पूर्ण झाली का? त्यावर शिर्के म्हणू लागतात, हो 70% काम झालंय, उद्याच ऑर्डर निघून जाईल. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, चला मग, रात्र खूप झाली, तुम्ही निघू शकता. त्यावर शिर्के म्हणू लागतात, चालेल मालक साहेब, पण जर काही काम लागलं तर लगेच मला फोन करा, मी लगेच हजर होईल. हवं तर मी वकिलांशी बोलून घेऊ का मालक साहेब? त्यावर लगेच आता मालक साहेब म्हणू लागतात, बास शिर्के, सांगितलं ना, तुम्हाला विचार करायची, टेन्शन घ्यायची गरज नाहीये, तुम्ही निघा इकडनं. आता शिर्के तिकडनं निघून जातात. मालक साहेब मात्र शांतपणे आता विचार करत बसलेले असतात. तर इकडे आता अर्धी रात्र झालेली असते. आता मात्र तरी आनंदी खाली हॉलमध्ये देवासमोर माळीचा जप करत असते. आता मालक साहेबांना वाचवण्यासाठी, मालक साहेबांच्या सुखासाठी अर्ध्या रात्री आता हिचा माळीचा जप चालू असतो. तेवढ्यात आता खाली हॉलमध्ये मालक साहेब येतात.
मालक साहेबांचं लक्ष आता आनंदीकडे जातं. आता मालक साहेबांना धक्का बसतो. अर्ध्या रात्रीची वेळ आणि ही पोरगी देवासमोर जप करते. मालक साहेब लगेच आता आनंदीजवळ येतात. आनंदीचा जप झालेला असतो. त्याच वेळेस मालक साहेब म्हणू लागतात, काय गे पोरी, अर्ध्या रात्री देवाकडे कुणासाठी प्रार्थना करतेस तू? त्यावर लगेच आनंदी देवाचा नमस्कार करते. ती माळ आता देवासमोर ठेवते आणि मालक साहेबांसमोर येऊन उभी राहते. तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, बोल ना, अगं अर्ध्या रात्री कुणासाठी जप चालू आहे? त्यावर आनंदी म्हणू लागते, मालक साहेब नाही म्हणजे ते मी आपलं सहजच. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, मला माहिती आहे आनंदी, विद्याधरने पोलिसांना कामाला लावलंय. माझ्या विरुद्ध ठोस पुरावा सापडू नये, मला पोलीस घेऊन जाऊ नये म्हणून माझ्या सुखासाठी देवाकडे साकडं घालते ना, म्हणून करते नाही सगळं. आनंदी लगेच आता गप्प बसून असते. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, अगं आनंदी, कुठल्या मातीची बनली तू? अगं आनंदी, मी तुला या घरात आले ना तेव्हाच सांगितलंय, आपल्यात फक्त माणुसकीचं नातं आहे, दुसरं नातं नाही आहे ग आपल्यात. पण तरीही तू अर्ध्या रात्री माझ्या सुखासाठी माळीचा जप काय करते? माझ्या मुलांना आणि मला एकत्र आणण्यासाठी एवढी धडपड करते का आनंदी? का? पण आनंदी, ज्या नात्याला कसलंच नाव नाही त्या नात्यासाठी एवढं समज करणं गरजेचं आहे का? सांग ना आनंदी. त्यावर लगेच आनंदी म्हणू लागते, मालक साहेब, अहो नातं कसं आहे त्याकडे कुठल्या नजरेने बघायचं ते आपल्यावर ठरलेलं असतं. आणि मालक साहेब, नातं हे फक्त रक्ताचं किंवा माणुसकीचं नसतं हो. खरं तर मालक साहेब, नातं हे आधाराचं, विचारांचं पण असतं. आणि मालक साहेब, तुमच्याविषयीचा आदर माझ्या मनात खूप मोठा आहे. मला तुमचा खूप आदर वाटतो. कारण मालक साहेब, अजूनही तुमचं तुमच्या बायकोवरती किती प्रेम आहे ना, हे सगळं मी बघितलं. खरंच तुमचं तुमच्या बायकोवरती म्हणजे समिधाताईंवरती खूप प्रेम आहे. आज जर समिधाताई असत्या तर कदाचित त्याही तुमच्या सुखासाठी, तुमच्यासाठी अशाच अर्ध्या रात्री देवासमोर माईचा जप करत बसल्या असता की नाही? सांगा बरं. मग त्या नाही आहेत तर मग मी तुमच्या सुखासाठी हे सगळं का नाही करू शकत? मालक साहेब बोला ना. तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, आनंदी, अगं आनंदी, हे जग लय पुढं गेलं ग. या जगात एवढी चांगली माणसं नाही आहेत आनंदी. एवढं चांगलं वागून उपयोग नाही आहे. एवढी चांगली माणसं या जगात आहेत म्हणूनही विश्वास बसत नाही आनंदी. तेव्हा आनंदी म्हणू लागते, मालक साहेब, अहो जगात चांगली माणसं ओळखायला पण चांगलीच माणसं भेटली पाहिजेत. त्यावर लगेच मालक साहेब म्हणू लागतात, आनंदी, मी चांगला माणूस नाही आनंदी, मी एक नंबर वाईट माणूस आहे. त्यावर आनंदी म्हणू लागते, मालक साहेब, तुम्ही चांगले आहात की वाईट आहात हे ठरवण्याचा अधिकार तुम्ही स्वतःकडे कशाला घेताय? तो अधिकार समोरच्याला द्या ना. आता लगेच मालक साहेब आनंदीकडे बघतात. तेव्हा आनंदी म्हणू लागते, मालक साहेब, तुम्ही काय बी म्हणा, पण तुम्ही माझ्यासाठी खूप चांगले आहात आणि तुमचा मला खूप आदर वाटतो. आता मालक साहेब लगेच तिकडनं निघालेले असतात. आनंदी पुन्हा आता देवासमोर हात जोडते. मालक साहेब एकटक लांबनं तिच्याकडे बघत असतात. तर त्यानंतर आता इकडे आरतीताईचं रात्रीचं काम चालू असतं. आरचीला काही झोप लागत नाही. आता बेडवरती आरची पडलेली असते. दोघे आज वैशुताईच्या घरी झोपायला आलेले असतात. कारण पावसाळ्याचे दिवस असतात, त्यांच्या घरात खूप पाणी गळत असतं. तेव्हा लगेच आता बेडवरती पडलेली आरची, आरतीताई, अगं चल ना गं, किती उशीर झालाय का आरतीताई, मला नाही येते झोप, चल ना तू झोपायला. तेव्हा आरती म्हणू लागते, आरचे, मला ना खूप महत्त्वाचं काम आहे. उद्या सकाळी डिझाईन तयार असलं पाहिजे, प्रेझेंटेशन आहे उद्या, त्यामुळे तू झोपून घे बरं. तेव्हा लगेच आरची म्हणू लागते, आरतीताई, काय बोर दिवस आहे ना आजचा. आबा पण गेले ती एकादशीसाठी दुसरीकडे आणि आपण आपण दोघेच, त्यात आपलं घर एवढं गळतंय. बरं झालं वैशुताईने तिच्या घराची चावी दिली, निदान आपल्याला सुखासुखी इथे राहता तरी आलं. नाहीतर तिकडे पावसात आपण कासे राहिलो असतो का आरतीताई? आपले किती हाल झाले असते ना त्या पाण्यात. तेव्हा आरतीताई म्हणू लागते, हो, वैशुताईचे मानावे तेवढे आभार कमीच आहे, ती किती मदत करते आपल्याला. पण आरचे, तू आता मला डिस्टर्ब करू नको. चल, एकतर डिझाईन तयार होत नाही, तू झोप बरं. त्याच वेळेस आरची आता उशी घेऊन झोपते. तेवढ्यात लगेच आता पृथ्वी निंबाळकरचा आरतीला कॉल आलेला असतो. आरती फोन उचलते. आता रात्रीची वेळ असते त्यामुळे आरती हळूहळू बोलत असते. तेव्हा लगेच पृथ्वी म्हणू लागतो, मिस आरती, झालंय का डिझाईन तयार? नाही म्हणजे जेवढं झालं असेल तेवढं लगेच मला सेंड करा. कुठे अडतंय, काय होतंय, कुठली लाईन जमत नाहीये हे मला लगेच कळून जाईल, मी काही सोल्युशन काढू शकतो. त्यावर लगेच आरती म्हणू लागते, हे बघ,
अजून डिझाईन तयार झालेलं नाही आहे आणि मी असं अर्धवट कसं पाठवणार आहे? सकाळपर्यंत तयार होईल. त्यावर पृथ्वी म्हणू लागतो जमणार नाही. सांगितलं ना, जेवढं झालंय ना तेवढं सेंड कर, मला लगेच बघायचंय. त्याच वेळेस आरची उठून बसते. अरे बापरे! काय चालू आहे आरतीताईचं? बॉयफ्रेंडशी बोलते की काय हळूहळू. आता आरची लगेच आरतीताईजवळ येते. तिच्या हातनं मोबाईल हिसकावून घेते. तेव्हा आरती म्हणू लागते, आरचे काय करते तू? आरचे मोबाईल असं करू नको. त्यावर आरची म्हणू लागते, अरे बापरे! आबा घरी नाहीये. आपण वैशूताईच्या घरी आहोत आणि तू एवढ्या रात्री? हळू आवाजात गुलूगुलू तुझ्या बॉयफ्रेंडशी बोलते ना. आरती तर डोक्यालाच हात लावते. आरची अगं काय करतेस तू? असं काही नाहीये. बॉयफ्रेंड वगैरे काही नाही, दे लवकर मोबाईल. त्याच वेळेस इकडनं पृथ्वी हॅलो हॅलो करू लागतो. पण आरची आता खूप आगाऊ. तेव्हा आरची म्हणू लागते, हे बघ आरतीताई, तुझा बॉयफ्रेंड कसा असणार आहे त्याला सिलेक्ट तर मीच करणार. बघते त्या आगाऊला, माझ्या पुढचा आहे का मागचा आहे. आता लगेच आरची हॅलो असं म्हणू लागते. पृथ्वीला धक्का बसतो, आता कोण आहे? त्यावर लगेच आता आरची म्हणू लागते, हे बघा, तुम्ही जे कोणी असाल ना त्याला मी पहिल्यांदा आणि शेवटचं सांगते. तुम्हाला जर माझ्या आरतीताईचा बॉयफ्रेंड बनायचं असेल ना तर आधी माझ्यासमोर यावं लागेल. मी तुम्हाला अप्रूव्ह जर केलं तरच तुम्ही तिचा बॉयफ्रेंड बनू शकता. त्यावर लगेच पृथ्वीला धक्का बसतो, कोण आहेस तू आगाऊ? हे बघ, मी बॉयफ्रेंड वगैरे काही नाहीये. मी कामासाठी तिला फोन केलाय. त्यावर लगेच आरची म्हणू लागते, नाही? मग एवढ्या अर्ध्या रात्री कोणी फोन करतं का? कशाला फोन केलाय माझ्या ताईला? त्यावर लगेच आता पृथ्वी म्हणू लागतं, एक मिनिट, मी पृथ्वी निंबाळकर आहे आणि डिझाईन तयार झालं होतं की नाही ते सेंड कर हे सांगण्यासाठी मी तुझ्या बहिणीला कॉल केलाय. आता आरचीला धक्का बसतो. ती कानाला हात लावते. आरतीताई, छोटे मालक? पृथ्वी निंबाळकर म्हणजे मालक साहेबांचा मुलगा? तेव्हा लगेच आरती म्हणू लागते, हो. त्यावर लगेच आता आरची म्हणू लागते, सॉरी सॉरी, मला वाटलं एवढ्या रात्री फोन आलाय म्हणजे बॉयफ्रेंडच असणार. सॉरी सॉरी हा, चुकलं माझं. त्यावर लगेच आता आरची आरतीताईच्या हातात फोन देणार, पण फोन स्पीकरवरती असतो. त्याच वेळेस पृथ्वी म्हणू लागतो, एक मिनिट, आणि एक गोष्ट नीट कान उघडे ठेवून ऐक. हे बघ, जगातल्या सगळ्या पोरी संपल्या ना आणि तुझी आरतीताई एकटी जरी उरली ना तरी मी तिचा बॉयफ्रेंड कधीच बनणार नाही. एक नंबरची बिनडोक आहे ती. त्यावर लगेच आता हे ऐकताच आरतीताईचं डोकं सटकतं आणि पृथ्वी, तू बी कान उघडे ठेवून ऐक. जगातले समदे पोरं संपले आणि तू शेवटचा एकटा जरी असला ना तरी मला तुला बॉयफ्रेंड करून घ्यायची हौसच नाहीये. नकोय तुम्हाला, चल ठेव फोन. तेव्हा पृथ्वी म्हणू लागते, सेंड कर लगेच, डिझाईन सेंड कर. तेव्हा आरती म्हणू लागते, जमणार नाही. आता तर उद्या सकाळीच डिझाईन बघशील, आता मी अजिबात सेंड करणार नाही. आरती लगेच फोन कट करते. पृथ्वीला धक्का बसतो. अरे बापरे, जगात कसल्या कसल्या पोरी असतात? एवढ्या आगाऊ? अवघड आहे. कसं होणार आहे उद्या? असा प्रश्न आता पृथ्वीला पडलेला असतो. तर त्यानंतर आता इथे दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली असते. तर लगेच विद्याधरने पोलिसांना फोन केलेला असतो. ओ इन्स्पेक्टर साहेब, अहो कुठपर्यंत आले तुमचं काम? अहो सांगितलं ना, हवी तेवढी फोर्स कामाला लावा, पण लवकरात लवकर मला पुरावा हवाय. काय बी झालं तरी हे काळं कृत्य करणाऱ्या नराधमाला बेड्यात ठोकल्या गेल्याच पाहिजे. आणि मी विद्याधर निंबाळकर या, जर माझी राखरांगोळी तुम्हाला सापडली नाही ना तर तुमच्या वर्दीची राखरांगोळी मी कधी करेन ना हे तुम्हाला कळणार बी नाही. त्यामुळे लवकरात लवकर कामाला लागायचं. आणि ती जी गाडी सापडली ना, राख रांगोळी झालेली, स्फोट घडवलेली, ती गाडी लवकरात लवकर हाती घ्या. तिचं सगळी छानबीन झाली पाहिजे. फॉरेन्सिक रिपोर्टकडे तिला पाठवा. नक्कीच काहीतरी पुरावा आपल्या हाती लागेल. आणि मग मग आपण त्या युगंधर निंबाळकरला सोडायचं नाही. लक्षात येतंय ना? या विद्याधरची गाठ आहे. हे बघा, तुम्हाला काय बी करून आजच्या आज पुरावा शोधायचा आहे म्हणजे शोधायचा आहे. असे म्हणताच आता लगेच विद्याधर फोन ठेवतो. आता दोनही हात त्याच्या गळ्यात टांगलेले असतात. तेव्हा लगेच तो धनीला ओरडतो, धने अगं घे की फोन. तेव्हा धनी म्हणू लागते, अहो तुम्ही इकडे पोलिसांना एवढे ओरडायलायत, एवढे कामाला लावायलायत, पण ती आनंदी त्या मालक साहेबांविरुद्ध पुरावा सापडू नये, त्यांना काही होऊ नये म्हणून देवाकडे रात्र रात्र जप करत बसली होती. आणि मग आता कसा पुरावा सापडणार आहे? त्यावर विद्याधर म्हणू लागतो, करू दे, तिला जेवढा जप करायचा आहे ना तेवढा करू दे. तिला देवापुढे दिवा लावायचा आहे ना लावू दे. पण मी इकडे अशी आग लावणार आहे ना, तिचं सुख जळून खाक होणार आहे. तिच्या सुखाला, तिच्या आयुष्याला आग लावणार आहे मी. तेव्हा धनी म्हणू लागते, नेमकं तुम्ही करणार काय आहात? तेव्हा विद्याधर म्हणू लागतो, चल चल,
तू ओत ग्लास भरो, मी सांगतो माझा प्लॅनिंग. आता ही धनी त्याला दारू देत असते तेव्हा लगेच विद्याधर म्हणू लागतो, ऐक आता मी असा ठोस पुरावा मिळवणार आहे ना की मग त्या युगंधरला आयुष्यभर जेलमध्ये सडावं लागणार आणि मग तो युगंधर आनंदीला कायमचं सोडून जेलमध्ये सडणार. आनंदी रस्त्यावरती येणार, तिचा हा संसार, तिचं आयुष्य सगळं उद्ध्वस्त करणार आहे मी. आता बघच हा विद्याधर निंबाळकर काय करतो. युगंधर, तू या जगासाठी दाता असशील, विधाता असशील, पण तू या दलदलीत आता कसा फसणार आहे ना याची गाठ माझ्याशी, लक्षात ठेव. हा विद्याधर निंबाळकर तुला सोडणार नाही युगंधर, आता तुझा खेळ संपणार. असे म्हणत आता हा विद्याधर हसू लागतो. तर त्यानंतर आता मालक साहेब आपल्या रूममध्ये असतात. ते आता समिधाच्या फोटोकडे एकटक बघत असतात. तेव्हा त्यांना आनंदीचं बोलणं आठवतं. मालक साहेब, खरंच माझ्या मनात तुमच्याबद्दल खूप आदर आहे. तुमचं तुमच्या बायकोवरती किती प्रेम आहे. आज जर समिधाताई असत्या तर त्यांनी तुमच्यासाठी हे सगळं केलं असतं. आणि मालक साहेब, तुम्ही फक्त या घरासाठी, या फॅक्टरीसाठी आणि माझ्यासाठी महत्त्वाचे नाही आहात. तुम्ही या गावातल्या लोकांसाठी, प्रत्येकासाठी खूप खास आहात. आणि म्हणूनच आनंदी अर्ध्या रात्री देवासमोर माझ्यासाठी जप करत होती. हे सगळं आता मालक साहेबांना आठवू लागतं. मालक साहेब आनंदीचाच विचार करत असतात. तेव्हा आनंदी म्हणत असते, तुम्ही खूप चांगले आहात, मला तुमचा खूप आदर वाटतो. मालक साहेबांना मात्र खूप बरं वाटतं. तर तेवढ्यात आता शिर्केंचा फोन येतो. मालक साहेब एक मोठा घोळ झालाय हो. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, काय झालंय शिर्के? तेव्हा शिर्के सांगू लागतात, हे बघा, ती जी गाडी पोलिसांनी पकडली ना, त्या तपासणीत त्यांना ना RDOचा सॅम्पल सापडलाय हो. आपण तिकडनं माल घेतलाय हे जर त्यांना कळालं तर ते आपल्या फॅक्टरीपर्यंत पोचणार. आणि एकदा का हा माल आपण घेतलाय याची खात्री झाली तर त्यांना निंबाळकरांच्या हवेलीत यायला वेळ लागणार नाही. मालक साहेब, मला लय टेन्शन आले हो. आपल्याला काहीतरी करावं लागेल मालक साहेब. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, शिर्के सांगितलं ना, तुम्हाला काय बी करायची गरज नाहीये. तेव्हा शिर्के म्हणू लागतात, मालक साहेब, अहो पोलीस दरवाजात येऊन पोचतील, आपल्याला काहीतरी करावं लागेल. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, शिर्के, पोलिसांना आणि कायद्याला या निंबाळकरांच्या दरवाजात कधी पोचायचं ना हे चांगलंच ठाऊक आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, टेन्शन सोडून द्या. त्यावर शिर्के म्हणू लागतात, अहो मालक साहेब, त्या विद्याधरने मंत्रालयाकडे फोन करून सगळी सिस्टीम हादरवली हो. सगळ्यांना चोख पद्धतीने कामाला लावलंय. तुम्ही ऐका माझं. तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, ऐकलं, पोचलं, चला ठेवा फोन. मालक साहेब फोन बंद करतात. शिर्केंना मात्र टेन्शन येतं. अरे बापरे, मालक साहेबांना काय झालंय? ते एवढे बिनधास्तपणे कसे राहू शकतात? मालक साहेबांचं काही नियोजन असेल का? नाही नाही नाही, मला ना काय करावं काही सुचत नाही. शिर्केंना मात्र खूप टेन्शन आलेलं असतं, पण मालक साहेब अतिशय बिनधास्त बसलेले असतात. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, इथे आता पृथ्वीचं प्रेझेंटेशन हजर करण्याची वेळ झालेली असते. मीडियावाले घरी येणार असतात. पृथ्वी आणि मितालीची धावपळ चालू असते. त्याच वेळेस आता मिताली म्हणू लागतो, पृथ्वी दादा, अरे एक प्रॉब्लेम झालाय. आपल्याला मीडियावाल्यांसमोर साड्या लॉन्च करायच्यात. अरे पण आपल्याला या साड्या लॉन्च करण्यासाठी एक प्रोफेशनल मॉडेल लागेल आणि ऐन वेळेस आपण आता ही मॉडेल कुठून आणणार आहोत? त्यावर पृथ्वी म्हणू लागतो, काळजी करू नको मिताली, अगं आपल्या ब्रँडला शोभेल अशी छान प्रोफेशनल खास अशी मॉडेल आपल्या घरातच आहे, या निंबाळकरांच्या घरात. आता शिल्पाला मात्र खूप आनंद होतो, कारण ती मॉडेल मीच असणार आहे. त्यामुळे शिल्पा लगेच समोर येते. पृथ्वी, अरे तुझ्या या खास ब्रँडची खास मॉडेल कोण आहे ते तरी सांगा मला. त्यावर लगेच धनश्री म्हणू लागते, ताई तुम्हीच असणारे मला माहिती आहे ना. शिल्पा म्हणू लागते, हो हो, पण त्याच्या तोंडून ऐकायचे मला. त्याच वेळेस आता मिताली म्हणू लागते, दादा सांगणारे कोण आहे ती मॉडेल? त्यावर लगेच आता पृथ्वी मात्र आनंदीकडे बोट करतो. आपल्या खास ब्रँडची प्रोफेशनल मॉडेल शोभणारे ती फक्त आनंदी, या निंबाळकरांच्या घरात आनंदीच आज मुख्य मॉडेल असणार आहे. आता मात्र शिल्पाच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. आनंदी मात्र आता मीडियासमोर कशी उभी राहणार आणि आता निंबाळकरांचं हे नाव साता समुद्रापलीकडे कसं नेणार हे सगळं आपल्याला बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.